नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत देवकुंड धबधबा बघण्यासाठी। ठाणे ते खोपोली असा लोकल ट्रेनने प्रवास केल्यानंतर खोपोली ते पाली हा प्रवास आम्ही एसटीने चालू केला। पाठीमागच्या सीटवर बसलेल्या शाळेतून घरी निघालेल्या या मुलींच्या रिॲक्शन्स तर बघा। पालीपासून पुढे एसटीने भिरा या गावात जाता येते। पर पर्सन 200 रुपये याप्रमाणे आम्ही तिकीट काढली आणि ट्रेकिंग स्टार्ट केली। थोडं पुढे आल्यानंतर एक वॉटर स्ट्रीम लागली। खूप थंड असं पाणी होतं आणि गावकऱ्यांनी सुरक्षा म्हणून रस्स्या बांधून ठेवलेल्या आहेत। समोर दिसतंय ते भिरा डॅम आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला आय लव्ह देवकुंड हा सेल्फी पॉइंट बघायला मिळाला। हा थोडा मैदानी भाग आहे आणि या ठिकाणी खूप छान वाटते। रायगड जिल्ह्यातील भिरा या गावात देवकुंड धबधबा आहे। भिरा हे गाव माणगाव तालुक्यात येतं। देवकुंड धबधबा हे कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे। हेच पाणी भिरा धरणात येऊन मिळते। जास्त पाऊस असेल तर लहान मुलांना घेऊन येऊ नये। भिरा गाव ते देवकुंड धबधबा हे अंतर 1.5 ते 2 तासांचे आहे। हा ट्रेक करताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल बघायला मिळतं। मुंबईवरून येताना पाली या ठिकाणी यावं लागेल। तिथून भिरा या गावी पोहोचू शकतो। माणगाव या कोकण रेल्वेवरील स्टेशनवर उतरून भिरा या ठिकाणी पोहोचू शकतो। हे अंतर 30 किलोमीटर आहे। पुण्यावरून येताना पिरंगुट, मुळशी, ताम्हिणी घाट मार्गे यावे लागते। वीकेंडला भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं टाळावं। खूप गैरसोय होऊ शकते। मासे पकडणं चालू आहे त्यांचं। मित्रांनो, इकडे किती भारी वाटते एकदम। ठिकठिकाणी आपल्याला स्टॉल्स बघायला मिळतात, जिथं आपल्याला चहा, वडापाव, मॅगी, पाणी, भजी, आमलेट पाव मिळू शकतं। मित्रांनो, हीच ती कुंडलिका नदी जी देवकुंड वॉटरफॉलमधून उगम पावते। या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य तर अप्रतिमच आहे। ही नदी ओलांडण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी लोखंडी पूल बांधला आहे।
हा पूल देखील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अरे होता ना 15 मिनिट. कोण बोला? सर्वात शेवटी एंट्री घेतल्यामुळे अंधार पडायच्या अगोदर वॉटरफॉलचा चांगला व्ह्यू कॅप्चर करता यावा म्हणून कंटिन्यू चालत होतो. यामुळे खूप दमछाक झाली होती. या ठिकाणी खूप सावधगिरीने ट्रेक करायला लागतं. या ट्रेकला स्पोर्ट्स शूज तेही चांगल्या ग्रिपचे घालणे आवश्यक आहे. टेकडीचा चढ चढून आल्यानंतर खूप प्रमाणात भूक आणि तहान लागते. मित्रांनो, हळूहळू वॉटरफॉलचा आवाज ऐकायला यायला लागलाय. थोडंसं बरं वाटतं ऐकून. जवळपासच असणार आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. देवकुंड वॉटरफॉलचा हा ट्रेक एकट्याने सुद्धा आरामात कंप्लीट करू शकतो. लोकांचा आवाज ऐकायला यायला लागलाय. खूप एक्साइटमेंट वाटते. आला पण अजून काय आलं नाही, फक्त आवाज येतोय.
भेटलेत. हाय करा. नाव सांग. मी आकाश. आणि मी शिवम पांडे. अरे वा. म्हणजे आपण ज्यावेळी एंट्री केली बरोबर तिकडे तिकीट बुकिंग केली त्यावेळी आपण एकत्रच होतो. हे पुढे आले, मी थोडा मागे राहिलो, तरी पण आम्ही एकत्र भेटलोय. मजा आली खूप है ना. आम्ही शेवटची होता. हां हां लास्ट नाही होते. अरे पाठीमागे आले. हां हां. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण धबधब्यामध्ये डुबकी घेण्याचा आनंद घेत होते. खूप छान वाटत होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.